स्वाध्याय 8.2 सोडवण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आपण अभ्यासूयात. हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण 4608च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती? तर लक्षात घ्या मित्रांनो, हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत, समजा हरबाजवळ घोंगड्यांची एकूण संख्या आहे x. किती हरबाजवळ एकूण घोंगड्या आहेत? तर x आहेत. तर घोंगड्यांची किंमत किती होईल? दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. म्हणजे प्रत्येक घोंगडीची किंमत किती झाली? तर घोंगड्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पट म्हणजे 2x ही घोंगड्यांची एकूण किंमत झाली. त्याच्याकडे एकूण किती रुपयाच्या घोंगड्या आहेत? तर 4608 रुपयाच्या घोंगड्या आहेत. म्हणजे घोंगड्यांची एकूण संख्या x गुणुले घोंगड्यांची एकूण किंमत 2x बरोबर 4608 मिळेल. तर आता x गुणुले x 2x वर्ग मिळेल आपल्याला. अगोदर आपण अंक लिहिला 2 आणि x गुणुले x वर्ग बरोबर 4608. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. गुणुले 2 आहे, तिकडे गेल्यावर भागिले होईल. x वर्ग बरोबर 4608 भागिले 2. जर 2 ने भागलं तर 2304 मिळेल. x ची किंमत काढायची आहे. x वर्गाची किंमत आली 2304. तर x बरोबर दोन्हीही बाजूनं वर्गमूळ घेतले आपण. आता 2304 हे कुणाचं वर्गमूळ आहे? तर कुणाचा वर्ग केला असता एकक स्थानी 4 हा अंक येतो, तर तो 2 किंवा 8चा वर्ग केला असता एकक स्थानी 4 हा अंक येतो वर्गसंख्येच्या. 2 अंक सोडून द्या. 23 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे 16. 16चं वर्गमूळ 4 इथं लिहा आणि इथं लिहा. आता हा 42चा वर्ग का 48चा वर्ग? तर मधली संख्या आपण घ्या 45, एकक स्थानी 5 असलेली. आपल्याला या संख्येचा वर्ग करणं सोपं जातं. 5चा 25 आणि 4 पंचे 20. 2025 पेक्षा 2304 ही संख्या मोठी आहे, म्हणून तो 48चा वर्ग असला पाहिजे. म्हणजे x बरोबर 48 मिळालं. आपल्याला विचारलंय काय ते बघा. त्याच्याजवळ घोंगडे किती? तर घोंगड्यांची संख्या आपण काय म्हटली आहे? घोंगड्यांची संख्या आपण x म्हटली आहे, म्हणून आपलं पर्याय उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 48 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. जर 81 बरोबर 27चा x घात, तर x बरोबर किती? तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाया समान करायचा आहे. 81 म्हणजे काय? तर 9चा वर्ग बरोबर 81. 27 म्हणजे काय? तर 27 हा 3चा घन आहे कंसाचा x घात. 9चा वर्ग 81. आता आपल्याला 9चा पाया पण 3 करून घ्यायचा आहे. 9 कोणाचा वर्ग आहे? म्हणजे 3चा वर्ग कंसाचा दुसरा घात बरोबर 3 गुणिले x. 3x होईल. घातांकाचा नियम तुम्हाला माहिती असेल. a चा m कंसाचा n बरोबर a चा m गुणिले n होतं. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इथंही 3 दोन्ही 6 होईल.
बरोबर 3चा 3x सॉरी 3चा घन येणार नाही, इथं 3चा वर्ग असेल, इथं येईन 4, बेदोनी 4, पाया समान झाला, पाया काय झाला समान झाला, तर आपण हे लिहू शकतो 4 बरोबर 3x. एक्सची किंमत काढायची आहे, हे 3 भागिलेला जाईन 4च्या, 4 भागिले 3 बरोबर x. कितव्या पर्यायामध्ये आहे ते पहा, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. किती उत्तर असणार आहे, तर 4 पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण पहा. $110.25 या संख्येचे वर्गमूळ किती? लक्षात घ्या मित्रांनो, जर याचं वर्गमूळ काढायचं असेल आपल्याला 10.25चं 25चं वर्गमूळ असतं 5 आणि 2 अंक सोडले. 110 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे 100. 100चं वर्गमूळ आलं 10. पॉईंट कुठं द्यायचा, तर पॉईंट नंतरनं इथं 2 घरं आहेत, तर वर्गमुळात 1 घर सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे 10.5चं हे वर्ग असेल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं चौथं उदाहरण पहा मित्रांनो. 484 गुणुले 144 बरोबर 69,696, तर वर्गमुळात 69.696 छेद 14.4 बरोबर किती? अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो. फक्त लक्षात घ्या, जर आपण 144नं 69,696ला भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 484. आणि जर 484ने भागलं असतं तर आपल्याला उत्तर मिळालं असतं 144. म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे ह्या वर्गमुळाच्या आतल्या संख्येचं ते ठरलेलं आहे, ते आहे 484. कसं सोडवायचं ते लक्षात घ्या. हे उदाहरण आहे, लक्षात घ्या. वर्गमुळात 69.696 छेद 14.4, तर आपल्याला हा पॉईंट 3 घरं इकडे आणायचा आहे. कसा आणणार आहोत तो बघा. तीन घरं जर पॉईंट आपण इकडे घेतला उजवीकडं, तर आपल्याला छेदामध्ये 1 घेऊन त्याच्यावरती 3 शून्य द्यावं लागतात. आणि जर 14.4चा 1 पॉईंट जर आपण उजवीकडे घेतला तर अंशामध्ये एकावरती 1 शून्य द्यावा लागतो. 1 लिहून एकावरती 0 द्यावा लागतो. याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, बघा. बरोबर याचं उत्तर असणार आहे 484. किती असणार आहे? 484. भागत बसू नका, कारण या संख्येला या संख्येनं जर भागलं तर ही संख्या आपल्याला उत्तर मिळते, आणि ह्या संख्येला जर या संख्येने भागलं तर ही संख्या आपल्याला उत्तर मिळते. म्हणून आपलं उत्तर असेल 484 गुणुले 10 छेद 1000. 1 शून्यला 1 शून्य कटला, आपल्याला मिळेल वर्गमुळात 484 गुणुले 1/100. आता प्रत्येक संख्येचं वर्गमूळ निघेल. 484चं वर्गमूळ आहे 22. किती आहे मित्रांनो? 22 गुणुले 1/100चं वर्गमूळ असेल 1/10.
तर हा एक शून्य कटवायचा असेल छेदाचा, तर अंशातल्या संख्येला उजवीकडून एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागतं, म्हणजे 2.2 हे उत्तर मिळेल आपल्याला. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. शेवटचं गणित मित्रांनो लक्षात घ्या. शेवटचं गणित काय आहे बघा. ते या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे. 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर m वर्ग. तर m बरोबर किती? 3 ते 4 पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो, पण आपण सोप्या पद्धतीने बघूया. 5 गुणिले 5 5 5 25 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 4 20 चा वर्ग बरोबर 5 20 आणि 5 5 25 m वर्ग. 25 चा वर्ग येईल 625 वजा 20 चा वर्ग येईल 400 बरोबर m वर्ग. 625 मधनं 400 गेले 225 m वर्ग. दोन्ही बाजूने वर्गमूळ घ्या 15 बरोबर m मिळेल आपल्याला. पर्याय क्रमांक पर्यायात तर तसं दिसत नाहीये, पण 15 म्हणजे काय? 5 गुणिले 3. 15 म्हणजे काय? 5 गुणिले 3. आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 हे उत्तर असणार आहे. पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की ध्यान करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.